ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने आता भारत चना डाळ आणि पिठानंतर भारत तांदूळ खुल्या बाजारात आणलाय। त्याचाच एक भाग म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभेत सर्वत्र कमी दरात धान्य वितरित केलं जात आहे। आज उल्हासनगरच्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात गोरगरीब नागरिकांना डाळ आणि पीठ वितरित करण्यात आलाय। यावेळी शिवसेनेचे जयकुमार केणी यांच्या हस्ते नागरिकांना डाळ आणि पीठ देऊन योजनेची माहिती देण्यात आली आहे। दिवसभरात तब्बल 2000 नागरिकांना धान्य वितरित केलं जाणार असल्याची माहिती मनोहर बेहनवाल यांनी दिली आहे। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि केंद्रीय भंडार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नाफेड, NCCCF आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन यांच्या सहकार्याने गरीब जनतेसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि संसदपटू माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने नगरसेवक शुभांगी बेहनवाल यांच्या संपर्क कार्यालयामध्ये गरीब जनतेसाठी 1 किलो चना डाळ 60 रुपये किलो आणि 10 किलो गव्हाचा आटा 275 रुपये किलो अशा पद्धतीने गरीब जनतेसाठी ही योजना राबवलेली आहे। आज यांच्या कार्यालयामध्ये या गरीब जनतेसाठी आज वाटप सुरू केलेलं आहे। या गरीब जनतेसाठी चांगल्या कमी दरामध्ये माल पोहोचावा हा उद्देशाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे। केनी साहब ने बताया पहले ऐसा था कि कोई भी स्कीम आती थी गवर्नमेंट की तो गरीब जनता की तरफ वो जाती नहीं थी, आधे में वो मिलती नहीं थी। तो अभी जो सरकार ने जो नियम बनाया और जो मुख्यमंत्री हमारे एकनाथ जी शिंदे साहब हैं और खासदार श्रीकांत शिंदे साहब का इतना अच्छे से सहयोग मिल रहा है कि कोई भी स्कीम आती है तो गरीब जनता के पास में पहुंचती हो और जो भी सुविधा है लोग उठा रहे हैं और लोग काफी खुश हैं। और खास करके श्रीकांत शिंदे साहब से ज्यादा खुश है क्योंकि उनको गरीब जनता को जो कि वो सुविधा नहीं मिलती, कोई भी चीजें नहीं मिलती थी, हर चीजें डोमिसाइल से लेकर शासन अपने दायरे में कैंप लगा था। अभी ये जो स्कीम आई है ये भी स्कीम मिल रही है, काफी अच्छी सुविधा मिल रही है, जनता काफी खुश है और उनको मैं धन्यवाद कहना चाहूंगा। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आकाश साहने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।